काय घडलं प्रकरण? दिनांक 18/12 रोजी 18/12/23 रोजी मुस्कान लॉन येथे केतन वीरेंद्र नंदेश्वन यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं. त्या लग्नाकरता ती त्यांची आईसह त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते. संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना वय वर्ष 65 ह्या त्यांच्या पर्स होती. त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन ते फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला. त्याच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाही आहे. मग त्यांनी शोध केला. त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेरेमन आहेत त्यांच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक 18 ते 25 वर्षीय वयाचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे, लग्नाचे कपडे घातलेले आहेत, असा त्यांच्या पाठीमागून येऊन ती पर्स घेऊन त्यांनी त्यांना कोटात झाकून ती पर्स घेऊन गेलेलं दिसलेलं आहे. आणि त्याच्या पाठोपाठच इतर 3 लोक हे लगबगीने त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत. एकंदरीत त्याच्यावरून असं दिसतं की तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले 3 लोक ह्यांनी तिथं वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे. त्या पर्समध्ये एकूण 15,80,000 रुपयाचे सर्वसाधारणपणे 30 तोळ्याचे वेगवेगळे सोन्याचे दागिने होते. त्यांचा फोटो आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यावरून आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे.